रामायणात आणि काही ग्रंथांमध्ये हनुमान जन्मभूमीसंबंधी अंजनेरी, अंजनादरी आणि अंजयानंद्री असा उल्लेख आहे. हे तिन्ही ठिकाणी अनुक्रमे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाशी संबंधित आहे. कर्नाटकाचा दावा आहे की हनुमानाचा जन्म हंपीजवळ किष्किंधा येथील अंजनाद्री पर्वतात झाला आहे. आंध्र प्रदेशाचा दावा आहे की हनुमानचा जन्म तिरुमालाच्या 7 डोंगर रांगांमध्ये म्हणजेच सप्तगिरीच्या अंजनाद्री येथे झाला आहे. महाराष्ट्रात मान्यता आहे की त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगांमधील अंजनेरी पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला आहे. पुराणामध्ये एखाद्या जागाचा उल्लेख आहे, पण त्या जागेचे नक्की लोकेशन किंवा भौगोलिक स्थान असा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे लोकांनी आपापल्या भागात ठरवून टाकले की जागा म्हणजे पुराणात उल्लेख केलेले हे स्थळ. एखाद्याला रामायणाची कथा भावली, त्याने आपल्या भाषेत आणि आपल्या अभिव्यक्तीत लिहिली आणि आपल्यासमोर दिसणाऱ्या भौगोलिक गोष्टीचं वर्णन केलं, हे इतकंच. आपल्याला ह्यासंबंधी काय वाटतं तेही तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता.